हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज. तर त्यासाठी आपण इथे टॉपिक 13 इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड फंडामेंटल राईट अँड ड्युटीजचे एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 12 टॉपिक्स आणि जनजीवन ऑथॉरिटी ऍक्ट कम्प्लीट केलेलं आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि ही सिरीज जी आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजसाठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. जीके जीएस वन लाइनर्स आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे, इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे द राईट टू इक्वॅलिटी बिफोर लॉ इज गॅरंटीड अंडर विच आर्टिकल. कायद्यापुढील समानतेचा हक्क कोणत्या कलमात आहे? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 17. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आर्टिकल 14. इट एन्श्योर इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन विद इन इंडिया. Next, second, which article of the Indian Constitution guarantee the right to education as a fundamental right? भारताच्या संविधानात शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात मूलभूत हक्क म्हणून दिला आहे? बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 19, आर्टिकल 21A, आर्टिकल 25, आर्टिकल 32. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 21 ऑफ ए. ठीक आहे. कलम 21A is inserted by 86th amendment in 2002 mandate free and compulsory education for the children age 6 to 14 years. Next, third, which article abolish untouchability and forbid its practice in any form? अस्पृश्यता कोणत्या कलमाने रद्द केली आहे आणि कोणत्याही स्वरूपात प्रतिबंधित केली आहे? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 15, आर्टिकल 17, आर्टिकल 16, आर्टिकल 18. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 17, कलम 17, बिकॉज इट डिक्लेअर अनटचेबिलिटी, abolish and punishable by law. Next, fourth, आर्टिकल 19 guarantees how many freedoms to Indian citizen? आर्टिकल 19 भारतीय नागरिकांना किती स्वातंत्र्याची हमी देतो? तर बघा, ऑप्शन आहे 4, 5, 6, 7. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 6. includes freedom of speech, assembly, association, movement, resident and profession. Next, fifth, the right to life and personal liberty is enriched in which article? जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमात आहे? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 19, 21, 20, 22. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 21. नो पर्सन शाल बी डिप्राइव्ड ऑफ लाइफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट एज पर लॉ. नेक्स्ट, 6, फंडामेंटल ड्युटीज ऑफ इंडियन सिटीजन आर लिस्टेड इन. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात आहे? तर बघा, ऑप्शन आहे पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 4A अँड पार्ट 5. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड पार्ट 4A, आर्टिकल 51 ऑफ ए. ठीक आहे. इज ऍडेड बाय द 42nd अमेंडमेंट इन 1976. नेक्स्ट, 7th, which fundamental right protect against human trafficking and forced labor? कोणता मूलभूत हक्क मानव तस्करी आणि जबरदस्तीच्या कामापासून संरक्षण देतो? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 23, 24, 25, 21. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 23, प्रोहिबिट ट्रॅफिकिंग इन ह्युमन बीइंग अँड एन्फोर्स लेबर. नेक्स्ट, 8, which article provide protection against employment of children below 14 years in factories? कोणते कलम 14 वर्षाखालच्या मुलांच्या कारखान्यातील कामावर प्रतिबंध करते? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 20, 24, 21 अँड 19. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 24, कलम 24. इट प्रोहिबिट चाइल्ड लेबर इन हजार्ड्स इंडस्ट्रीज. नेक्स्ट, 9th, द राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन इज गॅरंटीड बाय विच सेट ऑफ आर्टिकल? धर्म स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमानुसार मिळतो? तर बघा, ऑप्शन आहे 25 to 28, 24 to 24, 14 to 18 अँड 19 to 22. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 25 to 28, कलम 25 ते 28, बिकॉज इट एन्श्योर फ्रीडम ऑफ कन्सायन्स, रिलिजियस प्रॅक्टिस अँड मॅनेजमेंट ऑफ रिलिजियस अफेअर्स. नेक्स्ट, 10th, विच फंडामेंटल राईट इज अवेलेबल टू बोथ सिटीजन अँड फॉरेनर? कोणता मूलभूत हक्क नागरिक आणि परदेशी व्यक्ती दोघांनाही लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे राईट टू इक्वॅलिटी,
Second, right to life and personal liberty. Third, right to education. And four, right to property. The correct answer is second, right to life and personal liberty. जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क, because Article 21 protect life and personal liberty universally. Next, 11th, which fundamental right was omitted from Part 3 by the 44th Amendment? 44वी सुधारणा कायद्यानुसार कोणता मूलभूत हक्क हटविला गेला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, राईट टू प्रॉपर्टी, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन अँड कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, राईट टू प्रॉपर्टी इन आर्टिकल 31, मालमत्तेचा हक्क कलम 31. नाव द लिगल राईट अंडर आर्टिकल 300 ए. ओके. Next, 12th, the right of constitutional remedies is guaranteed under which article? संविधानिक उपाय हक्क कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 32, 19, 20, 21. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, आर्टिकल 32 allow citizen to approach courts to enforcement of fundamental rights. Next, 13, which article guarantee equality of opportunity in public employment? सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी समानतेची हमी कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 14, 15, 16, 17. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, आर्टिकल 16, बिकॉज इट प्रोव्हाइड फॉर नॉन डिस्क्रिमिनेशन इन गव्हर्नमेंट जॉब. नेक्स्ट, 14, फंडामेंटल राईट कॅन बी सस्पेंडेड ड्युरिंग. मूलभूत हक्क कधी निलंबित होऊ शकतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, नॅशनल इमर्जन्सी, second, state emergency, third, financial emergency, and all emergencies. The correct answer is first, national emergency, राष्ट्रीय आपातकाल, because only during national emergency fundamental right except article 20 and 21 can be suspended. तसंच बघा जेई सिव्हिल साठी शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट पीडीएफ आहे हे एक्झाम करिता. ठीक आहे. नेक्स्ट, 15, द राईट टू फ्रीडम स्पीच इज सब्जेक्ट टू. भाषण स्वातंत्र्य कोणत्या अटीस अधीन आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲब्सोल्यूट फ्रीडम, सेकंड, रिजनेबल रेस्ट्रिक्शन, थर्ड, ओनली पार्लमेंटरी अप्रुव्हल, अँड फोर्थ, नो रेस्ट्रिक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिजनेबल रेस्ट्रिक्शन, तर्कसंगत मर्यादा, बिकॉज रेस्ट्रिक्शन इन इंटरेस्ट ऑफ सॉवर्निटी, पब्लिक ऑर्डर अँड डिसेन्सी एक्सेट्रा. ओके. Next, 16, which article prohibit discrimination on ground of religion, race, caste, sex or place of birth? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावर भेदभाव कोणत्या कलमात निषिद्ध आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, आर्टिकल 14, 15, 16, 17. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, आर्टिकल 15. इट प्रोहिबिट स्टेट डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट सिटीजन. Next, 17, the constitution provide cultural and educational right under. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 29 and 30, आर्टिकल 25 and 26, आर्टिकल 20 and 21 and आर्टिकल 35, 36. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, आर्टिकल 29 and 30, कलम 29 आणि 30, बिकॉज इट प्रोटेक्ट मायनॉरिटीज, राईट टू कन्झर्व कल्चर अँड एस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. Next, 18, which article safeguard against arbitrary arrest and detention? मनमानी अटक व नजरकैद विरुद्ध संरक्षण कोणत्या कलमात आहे? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 20, 21, 22, 19. The correct answer is third, article 22. It provides safeguard like being informed of arrest ground and right to legal representation. नेक्स्ट, 19, फंडामेंटल ड्युटीज इन्क्लूड. मूलभूत कर्तव्यांमध्ये समाविष्ट आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, प्रोटेक्टिंग सॉव्हरेनिटी अँड युनिटी ऑफ इंडिया, सेकंड, प्रमोटिंग हार्मोनी अमॉंग पीपल, थर्ड, प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट, अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबव. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ऑल ऑफ द अबव. भारताची सार्वभौमत्व आणि एकता जपणे, लोकांमध्ये सुसंवाद प्रोत्साहन आणि पर्यावरण संरक्षण, बिकॉज सिटीजन्स आर ऑब्लिगेटेड टू परफॉर्म ऑल दीज ड्युटीज. Next, 20, the fundamental right to privacy was declared under which article? गुप्ततेचा हक्क कोणत्या कलमात घोषित केला आहे? तर बघा ऑप्शन आहे आर्टिकल 19, 21, 14, 42. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, आर्टिकल 21, कलम 21. सुप्रीम कोर्ट रूल प्रायव्हसी ॲज अ इसेन्शियल टू राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. ओके.
तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि अकाउंट सर्व पीडीएफ जे आहे ते अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.